आणि आता पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातमी। मी आणि पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक, छगन भुजबळांचं पत्रकार परिषदेमध्ये वक्तव्य। तर आता माझ्या सर्व भावना मेल्या असं म्हणत काहीही बोलणार नसल्याचं हे वक्तव्य। मतदारांबाबत अजित पवारांनी असं बोलायला नको होतं। आंबेडकरांनी सर्वच मतदारांना देशाचं मालक म्हणून अधिकार दिलाय। मतदार देशाचे मालकच आहेत, छगन भुजबळांची प्रतिक्रिया। कुणाचा तरी राजीनामा घेऊन मला मंत्री व्हायचं नाही। पटेल आणि तटकरेंसोबत कोणतीही चर्चा झाली नाही, त्यांना भेटलो देखील नाही। नाराजीवरील प्रश्नावर छगन भुजबळांचं उत्तर। राज ठाकरेंनी बोलावली पक्षाच्या मुंबईतील विभाग अध्यक्षांची बैठक। उद्या सकाळी 11 वाजता शिवतीर्थ इथल्या निवासस्थानी बैठक होणार। महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेतली जाणार। सिंधुदुर्गमधील 50 ते 60% जमिनीवर वक्फ बोर्डाचा दावा। सिंधुदुर्गातील महत्त्वाच्या देवस्थानांवर देखील वक्फ बोर्डाचा दावा। मंत्री नितेश राणे यांचं वक्तव्य। वक्फ बोर्डानं दावा केलेल्या जमिनी परत मिळायला हव्या, चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। हिंदू देवस्थानाच्या जबरीने जप्त केलेल्या वक्फ बोर्डाने जप्त केलेल्या प्रॉपर्टी, सर्वसामान्य जनतेच्या प्रॉपर्टी, हिंदू देवस्थानाच्या प्रॉपर्टी किंवा कुठल्याही प्रॉपर्टी ज्या वक्फ बोर्डाकडे चुकीच्या पद्धतीने रेकॉर्डवर गेल्या आहे त्या परत मिळायला पाहिजे। नितेश ओबीसी आरक्षणाच्या निकालानंतर पालिका निवडणुका लागण्याची शक्यता। कॅबिनेट मंत्री संजय सावकारे यांची माहिती। औंधसह 21 गावांच्या पाणी योजनेला राज्यपालांकडून मान्यता। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची माहिती।